आप्पे तयार झालेले आहेत. मस्त असं कलर आलेला आहे त्याला, लालसर होईपर्यंत मस्त भाजून घेतले आणि आता दुसरे टाकते. तोपर्यंत यांना खायला देते गरम गरम. तुम्ही नक्की ट्राय करा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आम्ही पण मजेत आहोत. आज म्हटलं आप्पे बनवते मुलांसाठी. यांच्या रोज रोज नवीन नवीन फरमाईश असतात, काय बनवायचं काय बनवायचं. आणि भाजी पोळी तर अजिबात आवडत नाही आहे त्यांना. आता म्हटलं सुट्ट्या आहे तर रोज नवीन नवीन काहीतरी बनवून देते. घरचे मूग होते ते भिजत घातले मी. आणि आता जास्त म्हणजे उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे ना भिजत घातले तरीसुद्धा मोड आलेले आहेत. त्याचे आता मला आप्पे बनवून द्यायचे आहेत. सगळे डाळीचे मिक्स करायचे नाही आहेत मला. ते खूपच खराब म्हणजे वास येतो, खूपच आंबून जातं. आता उष्णता जास्त आहे त्याच्यामुळे म्हटलं नॅचरली आंबवायचं नाही आहे. आणि त्याचंच मला नुसते मुगाचेच आप्पे बनवून देते तुम्हाला काहीतरी नवीन. असं मी सुकी भाजी करणार होती, पण चला त्यांना ते सुकी भाजी पण आवडणार नाही म्हणून म्हटलं चला आता हे एवढं तरी बनवून देते. आणि आमच्यासाठी मग नुसतं भाजी चपाती बनवते. उन्हाळ्यात थोडं जेवण पण कमी जातं, थंड प्यावंसं वाटतं असं होतं. आणि पाऊस पण येत नाही आहे. आज 10 तारीख येऊन गेली तरीसुद्धा आमच्याकडे काही अजून पाऊस आलेला नाही आहे. नुसती गरमी होते आणि ऊन तापतंय कडक. रात्री मी पाण्यात भिजवले आणि त्याला बांधूनसुद्धा ठेवले नाही, पाण्यातच मोड येऊन गेले. जास्त उष्णता आहे ना त्याच्यामुळे. आणि हे जास्त म्हणजे फ्रीजमध्ये पण नाही ठेवू शकत, ठेवले तर मग त्याचा वास येईल. त्याच्यामुळे मग आताच म्हटलं बनवून घेते. आणि डाळीचे आप्पे बनवतो, पण ते आता खूपच वास येतो ना त्याच्यामुळे मला काही आवडत नाही. आणि पूर्ण किचनमध्ये त्याचाच वास पसरतो. मग नुसतं हे मुगाचे मी आप्पे बनवून देते यांना. यांचं चालू आहे हे बनव ते बनव, पास्ता बनव असं म्हणत होते, पण मी काय ऐकली नाही. आप्पेमध्ये टाकण्यासाठी मी हिरवी मिरची घेतली. ही जरा जास्त तिखट असते त्याच्यामुळे ना टेस्ट छान येते. आलं घेतलं, आलंचे तुकडे करून घेतले आणि लसूणच्या पाकळ्या घेतल्या. इकडे आहे मूग, तर त्याला बारीक बारीक असे मोड आलेले आहेत. आणि आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते आणि आता आप्पे बनवते. आधी मिरची आणि हे सगळं मिक्स करून घेते म्हणजे चांगलं बारीक होईल ते. आणि याच्यामध्येच मूग टाकते. थोडं थोडं करून बारीक करून घेते. बारीक झालं हे, याच्यामध्ये काढून घेते चमच. हे मिरची बारीक झालेली याच्यामध्ये परत टाकून देते. काही ना मोठे मोठे तुकडे राहिले. मी आणि आता सगळं मिक्स करून घेते. बारीक सगळं वाटून घेतलेलं आहे. आता इडली पात्रामध्ये ठेवते. इडली पात्र नाही, सॉरी, आप्पे पात्रामध्ये. हे माझ्याकडे नॉनस्टिकचं आप्पे पात्र आहे, त्याच्यामध्ये ठेवते. याच्यामध्ये तेल टाकून घेते म्हणजे ते चिटकणार नाही. फुल आणि शॉर्ट दोन्ही चालू राहतात. शांत बस ना. आता बोलू शकतो ना. डोकू ठाड.
आता मस्त झालेले आहेत, काढून घेते. कलर पण त्याचा बदलला, लालसर झालेले आहेत. आता दुसरे टाकून घेते मी. आप्पे तयार झालेले आहेत. मस्त असं कलर आलेला आहे त्याला, लालसर होईपर्यंत मस्त भाजून घेतले आणि आता दुसरे टाकते. तोपर्यंत यांना खायला देते गरम गरम. तुम्ही नक्की ट्राय करा. ज्यांना आप्पे आवडत असतील त्यांना आप्पे बनवून देऊ शकतो, कारण 2 मुलं असले की आवड वेगवेगळी असते. आणि एका साईडला बघा थालपीठसारखं बनवलेलं आहे मी तव्यामध्येच. खूप मस्त असा सुगंध पसरलेला आहे त्याचा. आत्ताच मी चपात्या केल्या आणि म्हटलं शेवटचं थोडंसं पीठ उरलेलं होतं त्याचं बनवून बघते, तर खूपच मस्त झालं बघा. अजिबात चिटकलं नाही त्याला आणि चव तर एकच नंबर आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच मस्त झालेलं आहे. आता एवढं पीठ उरलेलं आहे ना, त्याचे मी तसेच बनवून घेते मस्त. आणि एकदम टेस्टी आहे. तर फ्रेश मूग होतं, असं आंबवलेलं वगैरे नव्हतं पीठ. ते आंबलेलं आहे ना, खूपच असा वास येतो आणि चव एवढी खास नाही येत. उन्हाळ्यामध्ये जरा जास्तच त्याचा वास सुटतो, त्याच्यामुळे हे असंच छान वाटतं मला.